बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगानं सोलापूरमधल्या अनेक शाळांमध्ये पालकांना आणि विद्यार्थ्यांना या संदर्भात महत्त्वपूर्ण समुपदेशन देण्यात आले। आगामी काळात साजरे होणारे गणपती उत्सव आणि इतर महत्त्वाचे उत्सव शांततेत पार पाडून कोणताही अनुचित प्रकार न होता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या अनुषंगाने अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक त्याचबरोबर प्रीतम यावलकर अपर पोलीस अधीक्षक त्याचबरोबर संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज अभंग सोमनाथ कदम श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुनील बनसोडे शहाजी कांबळे हवेल जाधव सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेले पुरुष आणि महिला पोलीस अंमलदार यांनी 30 ऑगस्ट रोजी बोरामणी येथे रूट मार्च म्हणजेच पथसंचालन आणि जमाव बांधवण्यासाठी कावयात प्रात्यक्षिक करून दाखवलं। बदलापूर ठाणे येथे शाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील कार्यरत असलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक नागाबाई गंपले यांनी 27 ऑगस्ट रोजी पाकणी येथील निवासी आश्रम शाळेस भेट देऊन तिथे इयत्ता 1 ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना बॅड टच, गुड टच इत्यादी विषयी मार्गदर्शन केलं। तसेच बालकाविषयी आणि महिलाविषयक गंभीर अपराधांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जागरूकता कशी असली पाहिजे, त्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याविषयक मार्गदर्शन केलं। मोबाईल आणि सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या अपराधांची माहिती देऊन विद्यार्थिनी सोबत संवाद साधून शाळेमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या बाबतीत सतर्क राहण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत।